Thank you very much, Pastor. And once again, thank you for dear beloved Sister Sophia and as well as Raj. In this group, some of the faces are very familiar to me. Some of the faces are really very new to me. But that doesn't matter. In Christ, we all are brothers and sisters. And I'm really very thankful for this ministry which Pastor Ajay is leading. We all are one in the spirit. We all are one in God's love. This evening, I have a topic to say, which one choose is Maria, the sister of Moses. So when we say about the Mariam, obviously the question comes in our mind. So many questions are coming in my mind. So before I could go ahead, I just want to have a small prayer. Gracious loving Father, I thank you that you have given me once again this wonderful opportunity. Holy Spirit, take a lead and guide us, every single person. As I am going to speak, Lord Jesus, touch my tongue. Let me have a fresh anointing from you, Lord Jesus. Let every single word whichever I will speak, Lord Jesus, it will penetrate to each and every individual person's heart. And Lord Jesus, tonight there will be a special visitation for all of us. And in Jesus' mighty name I say, Amen. As a spirit lead, I will speak in English as well as in Marathi. I was saying earlier to Sister Sophia, I will try my best to speak in Marathi. कारण की लग्न झालं तेव्हापासून मी मराठीमध्ये खूप कमी बोलते. माझे मिस्टर नॉर्थचे आहेत त्यामुळे मी हिंदीमध्ये जास्त बोलते. पण यावेळेस मी प्रयत्न करणार, मी मराठीमध्ये बोलणार. पण मी लेकरं ज्यावेळेस बघितले त्यावेळेस माझ्या मनामध्ये हा पण विचार आला की थोडं इंग्लिशमध्ये बोललं तर लेकरांना पण समजेल मी काय बोलत आहे. सो आय विल ट्राय माय बेस्ट इन बोथ. तर मरियम बद्दल जर विचार करायला गेला तर मरियम आपण नेहमी म्हणतो की ती मोशीची बहीण. पण पार्श्वभूमी काय आहे आपण हे थोडं बघायला गेलं जर बघितलं तिचे आई वडील कोण, तिचं कुटुंब कसं होतं, तिचे सिबलिंग भाऊ बहीण कोण होते, तर नॅचरली प्रश्न येतो हा की तिचे वडील जे होते, वडिलांचं नाव होतं ॲम्रॉन आणि आईचं नाव आहे की योकबोध. आणि आईचे जे वडील होते ते पण त्यांचे फॅमिली ट्री बघितले तर ते पण एक लेवी म्हणजे एक याजक त्या ठिकाणामधले होते. आणि तिला जे सिबलिंग आहेत ते 2 भाऊ आहेत, मोशे आणि अहरोन, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लहानपणापासून आपण संडे स्कूलमध्ये ही मरियमची गोष्ट ऐकलेली आहे. परंतु यावेळेस आपण काहीतरी डिफरंट पाहण्याचा प्रयत्न करू. एखाद्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे. परंतु मी आज तुमच्या समोर मरियमच्या जीवनामधील 3 विशिष्ट क्वालिटीज ठेवते. पहिली क्वालिटी ही आहे की शी वॉज अ लीडर ऑफ विजडम. जे आपण आता पहिलं बघितलेलं आहे की एक्सोडस चॅप्टर 2 वर्सेस 1 to 10 मध्ये, निर्गम 2 वर्सेस 1 to 10. तर त्यामध्ये आपण बघतो की जी मरियम आहे ती मरियम आईवर खूप प्रेम करणारी आणि तिच्या भाऊ बहीणवर पण खूप प्रेम करणारी अशी होती. जर आपण निर्गमाचा पहिला अध्याय 22वं वचन वाचलं तर आपल्याला ती पुढची स्टोरी समजते. ती ही आहे की मग फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा दिली. त्याने म्हटले, जो प्रत्येक इब्री मुलगा जन्मेल त्याला तुम्ही नदीत टाका आणि प्रत्येक मुलीला जिवंत ठेवा. विचार करा की आई जे आपलं जन्मलेलं मूळ आहे त्या मुलाला तिने 3 महिना असंच ठेवलं होतं घरामध्ये. आणि रोज हे त्याची बहीण आहे मरियम ती बघत होती. तिच्या कानावर हे ऐकलेलं होतं. आणि तिने ते ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस होऊ शकते ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आईने प्रार्थना खूप केली असणार चिकाटीने. घरामध्ये ते प्रार्थनेचं वातावरण असणार कारण की त्याचे जे दादा होते ते पण लेवी म्हणून होते. तर त्यामुळे ते घरामध्ये ते वातावरण एक प्रेयरफुल वातावरण असणार आहे. दुसरी गोष्ट आईने ऑलरेडी या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मरियमचं मनाची तयारी करून ठेवली होती की आता हे 3 महिन्यानंतर आपल्याला ह्या बाळाला अशा सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं लागणार आहे. तो मरियम तिचं वय आपल्याला माहित नाही निश्चित काय आहे. परंतु ज्यावेळेस आपण बिब्लिकल डॉक्युमेंटरी वाचतो त्यावेळेस आपल्याला समजून येते की तिचं वय ती टीनेजर मध्ये होती. बहुतेक होऊ शकते बिटवीन 12 to 14 years of age. So the Maryam, when she was in between at that age, she must be very bold. She's telling Mama, don't worry. God will take care of our brother. Let's go ahead and do it. आणि मग त्यांनी त्या बाळासाठी जो त्यांनी प्लॅन केला तो आपण बघतो की गव्हाणीची ती पेटी बनवली, ते बाळाला त्यामध्ये ठेवून घेऊन गेलं. मग मला तुम्हाला एवढ्याच पार्श्वभूमी यासाठी सांगत आहे की यामध्ये आपल्याला मरियमचे काय कॅरेक्टर दिसतात. एक, शी वॉज अ व्हेरी डिसिप्लिन. कशामुळे मी सांगते तुम्हाला डिसिप्लिन, कारण ज्यावेळेस तिने बघितलं की
ते मूल रडत आहे. त्या मुलाला ज्यावेळेस ते बघितलं, की ती इब्राहिमची ती मुलगी आहे, फारोची मुलगी आली आहे. त्या बाळाला तिने घेतलेलं आहे. तर ती कुठून तरी लुपून ते बघत होती, की माझ्या भावाला कोण घेऊन जातंय मी बघते. त्यावेळेस ती म्हणू शकली, की जाऊ दे आता माझं काम झालं. माझ्या भावाला त्यांनी घेतलं. आता हे माझं बाळ त्यांच्याकडे सुरक्षित राहणार. पण ती थांबली नाही तिकडं. ती पुढे गेली आणि ती पुढे गेली असताना तिने त्यांना विचारलं, "या बाळाच्यासाठी मी तुम्हाला एक इब्री बाई आणू का?" असं तिने विचारलं. म्हणजे ते किती मोठं धाडस होतं. तिने सामोराने जाऊन ह्या गोष्टीला तिने तोंड दिलं. दुसरी गोष्ट आपल्याला समजते, की ती खूप करेजस होती. ती तिच्या आईला माहीत होतं, की माझी मुलगी तिथे डोकावून पाहत आहे. तिच्या भावाचा कोण घेऊन जाणार आहे? काय होणार आहे पुढं? आईच्या मनामध्ये ती धुक-धुक होती. आई होऊ शकते मनामध्ये प्रार्थना करते, की देवा तुने मला हे बाळ दिलेले आहे. या बाळाची तू जोपासना कर पुढे. परंतु माझ्या मुलीला देखील तू सांभाळ. कारण ती खूप धिटाईने पुढे चाललेली आहे. तिला कधी कोणी काही त्रास देऊ नये म्हणून. होऊ शकते आई पण मनातल्या मनात ही प्रार्थना करत होती. दुसरी गोष्ट आपण हे पाहतो, की ती खूप वाईज होती, विस्डम. तिच्याकडून ही बुद्धी कुठून आली? आपण जर विचार करायला गेलं तर घरामध्ये जसं आपलं वातावरण असतं, आई-वडील जे आपल्याला जे शिकवतात ते लेकरं त्याप्रमाणे शिकतात. तिथं ती खूप डिप्लोमॅटिक वेमध्ये त्यांना विचारते, की मूल रडत आहे. त्यावेळेस ती त्यांना विचारते, की अं, वचन 7 मध्ये ऐकतो. मग ती त्याची बहीण फारोच्या मुलाला म्हणाली, "मी जाऊन तुमच्यासाठी इब्री स्त्रियांमधून एखादी दाई बोलवून आणू काय?" ती असं नाही म्हटली, की "माझा हा भाऊ आहे, ह्याला तुम्ही सांभाळा." ती असं पण नाही म्हटले, "आता तुम्ही ह्याला घेतलं ठीक आहे. आता पुढचं तुम्ही बघा. मी मधून-मधून येऊन त्याला भेटायला जाईल." तिने हे देखील म्हटलं नाही. पण ती किती वाइजली शी हॅज यूज्ड दॅट सेंटेन्स. शी इज टेलिंग, "कॅन आय ब्रिंग?" एक इब्री बाईला मी घेऊन येते. आणि ज्यावेळेस ती त्या बाईला घेऊन आली, ती कोणाला घेऊन आली? ती आपल्या आईलाच घेऊन आली. आईला किती मनातून आनंद झाला असेल, किती कुतूहल वाटलं असेल, किती कौतुक वाटलं असेल, की आज मी माझ्या मुलीला जे शिक्षण दिलं ते माझ्या कामी आलं. आज तिने तिच्या भावाला वाचवलं, आज तिने माझ्या मुलाला वाचवलं. ह्यामधून आपल्याला हे कॅरेक्टर दिसून येतं, की लीडर ऑफ विस्डम. सेव्हरल टाइम्स इन आवर लाईफ वी अल्सो नीड अ विस्डम अँड हू गिव्स द विस्डम? गॉड गिव्स द विस्डम. परमेश्वर म्हणतो, की जे तुम्ही ज्ञानाने उणा आहे, ते तुम्ही माझ्याजवळ मागा म्हणजे मी तुम्हाला देईन. ज्यावेळेस कोणी लेकरं आपण बघतो, की आता मला माहीत नाही, की ह्या ग्रुपमध्ये मी बघितलेलं आहे, की सिस्टर अभिने खूप छान गाणं गायलं आणि त्यांच्यासोबत त्यांची दोन्ही लेकरं. तर माझ्यासमोर आज हाच एक पिक्चर आला होता, की जे 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 जो लोन लेकरं आहे, ते आत्मिक दृष्टिकोनातून ते गाणं गात होते. तर असं एक पिक्चर आलं माझ्यासमोर. एक मरियम आणि एक अहारोन असू शकेल किंवा ती मरियम आणि एक मोशी असू शकेल. अशी ती लेकरं इतकी सुंदर गाणं गात होती. तर माझ्या मनामध्ये देवाने ती एक प्रेरणा द्याली, की हे लेकरं जे आहेत, जे शिकत आहेत, त्यांना जे वळण मिळत आहे लहानपणापासून, ते कसं मिळालं? आई-वडिलांपासून मिळालं. आणि हेच शिक्षण आज मरियमच्या जीवनामध्ये देखील होतं. शी वॉज अ लीडर ऑफ विस्डम. शी केम बोल्डली. शी हॅड अ करेज. गॉड हॅज गिव्हन अस द विस्डम. गॉड हॅज गिव्हन अस द स्पिरिट ऑफ बोल्डनेस. परमेश्वर आपल्याला आपल्याकडून भित्रेपणाचा आत्मा काढून देतो आणि आपल्याला धैर्याचा आत्मा देणारा परमेश्वर आहे. आज या कोविडच्या दिवसामध्ये देखील आपण हेच बघतो, की मी खूप कॅमेऱ्याला पाहून घाबरणारी अशी व्यक्ती होते. मला तो बोल्डनेस नव्हता. मी अशी लोकांसमोर जाऊन समोरासमोर बोलणार. परंतु सिन्स दॅट कोविड हॅज हिट, वी ऑल बिकम व्हेरी बोल्डली. वी ऑल हॅड गॉड हॅज गिव्हन अस दॅट करेज, वन टाइप ऑफ करेज. आपल्या सगळ्यामधून तो भित्रेपणा पूर्णपणे गेलेला आहे आणि आपण सगळे स्टेप बाय स्टेप वी ऑल केम फॉरवर्ड अँड वी स्टार्टेड helping the pastor in their ministries. How does it happen? It is not happen instant. This was a time of preparation which God has given. Same thing in Marian's life. There was a 3 months of preparation. Mother was preparing her. Mother was telling her, one day the time will come that we have to give our child now. And this is a character which we have seen here. The first one, she was a leader of wisdom. Second one, we will see in short. In Exodus chapter 15, verses 20 and 21, मी मराठीमध्ये वाचते. तेव्हा मरियम भविष्यवादीन अहोरानाची बहीण हिने आपल्या हाती डफ घेतला आणि तिच्या मागे व सर्व बाया डफासहित नृत्य करीत बाहेर आल्या. आणि मरियमने त्यांना उत्तर केले, तुम्ही यहोवाला गा, कारण तो प्रतापाने विजयी झाला आहे. घोडा व त्यांचा स्वार त्याने समुद्रात टाकला आहे. इथं आपल्याला दुसऱ्या रेफरन्स मधून हे शिकायला मिळते, शी वॉज अ लीडर ऑफ इन्स्पिरेशन.
घरामध्ये त्यांचं जे वातावरण होते, प्रेयरफुल वातावरण, मग तिचे जे दोन्ही भाऊ होते, ते देखील प्रभूमध्ये वाढणारे असे होते. आणि इथं आपल्याला समजून येते, की शी वॉज अ प्रॉफिटस. शी वॉज अ भविष्यवादीन होती ही मरियम. आणि हा जो आपण पूर्ण चॅप्टर जो वाचला, 15वा चॅप्टर, तर आपल्याला दिसून येते मोशेचं गाणं. त्याने लिहिलेलं मोशेचं गीत. कारण की ते सगळे लोक आपल्या ह्याच्यामध्ये पुढे बघतो की या 15 आणि 2 मध्ये आपण बघतो की या माझे बल व माझे गीत आहे. तो माझे तारण असा झाला आहे. तो माझा देव आणि मी त्याची स्तुती करीन. तो माझ्या बापाचा देव आहे आणि मी त्याला थोर मानेन. म्हणजे ह्या लोकांनी पराभव केला होता आणि ते लोक जिंकले होते. तर ते जे जिंकलेले होते त्या ह्याच्यामध्ये जे सक्सेस झाले होते, त्यामध्ये मरियमला खूप मोठा आनंद झाला, की त्यांना ते यश मिळालं. आणि ते यश कसं मिळालं? त्यांच्या स्वतःच्या शक्तीने किंवा स्वतःच्या बलाने नाही, परंतु प्रभू त्यांच्या सोबत होता. म्हणताना त्यांना यामध्ये यश यश प्राप्त झालं. म्हणताना ती सगळे लोकांना एकत्र घेऊन डफ आणि बीन वाजवून मोठ्या मोठ्याने देवाची स्तुती करत राहिली, आराधना करत राहिली, गाणे गात राहिली. का? कारण देवाने त्यांना सगळ्यांना त्यामधून वाचवलं. आपण कितीदा हिंदीमध्ये गाणं गातो, शैतान को सामना करो भागेगा. है ना? हम ये गाना गाते बहुत आसानी से। परंतु अगर हमने उसको सोच समझ के अगर वापस किया, हाँ, शैतान तो हमेशा हमारे सामने आता है। हर पल, हर वक़्त जितना हम परमेश्वर के नज़दीकी में जा रहे हैं, उतना प शैतान भी हमारे पीछे आता रहेगा। इस प्रकार का होता है। लेकिन यहाँ पे हमको उसका दूसरा कैरेक्टर नज़र आता है। दूसरा कैरेक्टर the second one was a leader of inspiration. She was singing, "Sing to the Lord, for he is highly exalted, both have and driven and is a hurl into the sea." So this was the failure of the previous people, those they have been tried their best and they did it. आपल्या जीवनामध्ये काय आहे? आपण ह्यामधून काय शिकू शकतो? आज आपल्याला सगळ्यांनी परमेश्वराने कोविडमधून वाचवलं. तो आपण सगळे आनंदाने प्रभूची स्तुती करतो, उपासना करतो, आराधना करतो, टेस्टमनी देतो. त्याच्या नावाला आपण गाणं गात राहतो. जे कोणी आज ह्या कोविडच्या सीझनमध्ये वाद्य वाजवायला शिकले नव्हते, प्रभूने त्यांना ते टॅलेंट दिलं वाद्य वाजवायचं. हिला देखील मरियमला देखील देवाने ते स्किल्स दिलं. द नॉलेज दिलं की शी वॉज अ पोएटर. शी वॉज स्टार्टेड रायटिंग. शी वॉज ऑल्सो अ व्हेरी वाईज. शी वॉज नॉलेजेबल अँड शी वॉज स्किलफुल. आणि तिच्यामध्ये एवढं मोठं धैर्य कुठून आलं? हे केवळ देवापासून आलं. तिला एवढा मोठा पाठबळ कुठून मिळाला? तिच्या भावाकडून मिळाला. तिला एवढा मोठा पाठबळ तिच्या आई वडिलांपासून देखील मिळाला. तर आज आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण आपले लेकरं बघतो, त्या लेकरांमध्ये आणि आपण जेवढे ग्रुपमध्ये आहोत, कोणी मरियम आहे, कोणी सारा आहे, कोणी हाना आहे, कोणी इलिझाबेथ आहे, तर कोणी व्यक्ती इथं आहे लाइक डेव्हिड, सॉलोमन, जर्माया आणि आपण जे सगळे आहोत, देवाने निवडलेले आपण देवाचे राज्यगण आहोत. देवाने आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी लहान मोठी जबाबदारी दिलेली आहे. आज ही खूप मोठी जबाबदारी मरियमच्या पाठीवर होती. ती तिच्या भावांचा सांभाळ करत होती. शी हॅड अ केअरिंग नेचर. शी वॉज लव्हेबल. शी लव्हड हर चाइल्ड, लव्हड हर ब्रदर्स लाइक एनीथिंग. शी डोंट वॉन्टेड टू कीप देम अपार्ट. All the time she was with them with their ministry. This is the second thing we have seen. Third thing we can see, which we have read, I have to rush because of the time. आपण वाचलं की गणना chapter 12. Third one was Numbers chapter 12 verses 1 to 15. This is a very good chapter to learn more. पण ह्याच्यामध्ये आपण हे शिकतो की she was a leader of temptation. This was a third point. Leader of temptation. First, she was a leader of wisdom. Second, she was a leader of inspiration. And third, she was a leader of temptation. So when I say a leader of temptation, it means that they all are together as a brother, the siblings all are together. आणि आपण बघतो की इथे मोशेने कुशीन बायको आहे ती विवाहित करून घेतलेली आहे, म्हणजे ती इथिओपियन. त्याने इथिओपियनच्या सोबत लग्न केलं म्हणताना तिला थोडा जलस आहे किंवा राग आहे. आणि त्यामुळे ती त्याच्या भावाला असं विचारते की यहोवा केवळ मोशेकडून बोलला आहे का? आपण वाचतो दुसरं वचनामध्ये की आम्हाकडूनही तो बोलला नाही काय? आणि यहोवाने हे ऐकले.
मोशे हा मनुष्य फार नम्र होता. भूमीच्या पाठीवर असलेल्या सर्व मनुष्यासोबत फार तो नम्र होता. म्हणजे Moses, he was the only one very humble person. And why at this time she's getting jealous for her brother? This time I'm not going to cover the topic, how many wives he had, why he did all this. I'm not speaking about Aaron and Moses more. I wanted to focus on Miriam. मरियम अशी बोलली म्हणताना तिच्यासोबत साथ देणारा हा अहरोन हा देखील होता. परंतु अहरोनाला ताबडतोब लक्षात आलं की मी माझ्या भावाच्या विरुद्ध बोलत आहे आणि मी तसं करायला नको. कारण माझ्या भावाला देवाने निवडलेला आहे. म्हणताना त्याचा सत्सद विवेक त्याच्या संगती बोलण्याने त्याने ताबडतोब देवाजवळ माफी देखील मागितली. परंतु त्याच्या मरियमच्या जीवनामध्ये असं घडलं नाही. तिच्यामध्ये थोडा बिटरनेस आला. शी बिकेम रिबेलियन अँड बिटरनेस. म्हणताना मरियम नावाचा अर्थच असा आहे की मरियम मीन्स अ बिटरनेस. आणि पुढे आपल्याला हे देखील ऐकायला मिळतं की एवढं सगळं आपण यामध्ये वाचलो तर आपल्याला हे देखील पाहायला मिळतं की देवाने स्वतः सांगितलं त्याच्याबद्दल, मोशेबद्दल तो स्वतः बोलला की 5व्या वचनामध्ये आपण वाचतो की यहोवा मेघाच्या खांबात उतरून येऊन मंडपाच्या दारी उभा राहिला आणि त्याने अहोरोला व मरियमला बोलवले, तेव्हा ते दोघे पुढे आले. परंतु त्याच्या अगोदरचं आपण बघितलं तर वचन 3 आणि 4, मोशे हा मनुष्य फार नम्र होता. भूमीच्या पाठीवर असलेल्या सर्व मनुष्याहून फार नम्र होता. मग यहोवा एकाएकी मनुष्याला व अहरोनाला व मरियमला म्हणाला, तुम्ही तिघे जण बाहेर सभा मंडपाकडे या. तेव्हा ती तिघे बाहेर आली. कारण परमेश्वराला इथून दाखवून द्यायचं होतं की आता माझं पुढे काय कार्य होणार आहे. अहरोनाला ताबडतोब समजलं. अहरोनाने पुढे त्याने आपण वाचतो पुढे की वचन 8 मध्ये 7 मध्ये, माझा सेवक मोशे तसा नाही, तो माझ्या सगळ्यात घरात विश्वासू आहे. ही त्याची एक मोठी टेस्टमनी आहे. आणि मी त्याच्याशी मुखाभिमुख होऊन म्हणजे त्याला प्रत्यक्ष दर्शन देऊन त्याच्याशी बोलत जाईन आणि कूट वाक्यांनी त्यांच्याशी बोलणार नाही. आणि तो यहोवाचे स्वरूप पाहेल तर तुम्ही माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला भ्यायला नाही. म्हणजे तुम्ही तो माझा निवडलेला दास आहे त्याच्याबद्दल तुम्ही असं बोलताय. आणि दुसरी गोष्ट, तो देवाचा दास आहे ही पहिली गोष्ट. आणि दुसरी, तो तुमचा भाऊ आहे. तो का समजून घेत नाही ह्यावेळेस? आज त्याने लग्न केलं, तो कुशीन म्हणजे जी इथिओपियन व्यक्ती आहे त्या व्यक्तीला घेऊन आला. म्हणताना तुला एवढा जलस आहे, आज तुझ्या मनामध्ये तो राग आहे. पण तू हे का विसरली की यामध्ये देवाचं कार्य काहीतरी होणार आहे. पुढे आपल्याला बघायला मिळते की 10व्या वचनामध्ये की मेघही मंडपावरून सरकून गेला आणि पहा मरियम बर्फासारखी पांढरी होऊन कोडी झाली. आणि अहरोनाने मरियमला पाहिले तेव्हा तो पहा ती कोडी झाली. आणि अहरोन मोशेला म्हणाला, माझा प्रभू, मी तुला विनंती करतो, हे पाप आम्हावर ठेवू नको, कारण आम्ही मूर्खपण केले आहे, यात आम्ही पाप केले आहे. इथं त्याचा पस्तावा आपल्याला दिसून येतो. पश्चाताप केला अहरोनाने. त्याने जाऊन माफी मागितली मोशेजवळ. परंतु बहिणीने ते केलं नाही. म्हणताना तिला शिक्षा मिळाली. प्रभूकडून तिला ते कोडे मिळाले. ते लेप्रसी, तिचं शरीर पूर्णपणे चेंज झालं. हे खूप मोठं आहे. आपल्याला यामधून काय शिकायला मिळते? Miriam stuck with the leprosy. What does the Bible says about the leprosy? Leprosy is a symbol of sin. Most of us, we all are in medical terminology. We know the leprosy. We have seen the people, how they gone through the pain, how this disease kill, the psychologically. It's a very big trauma for them. So let's think a little bit seriously. How does it applicable in our spiritual life? Leprosy was a disfiguring disease, as well as a sin disfigures our soul and character. Leprosy causes limbs to decay and fall off the body. The sin decay the soul and removes us from the body of Christ. He will separate us from God's presence. The leprosy is contagious, as well as the sin is also contagious. And there is no any medicine. The medicine is only through Jesus, through his precious blood, we will get salvation. Leprosy also causes isolation of the person who is contaminated with this disease. What about the sin? Sin isolates us from one another. Sin isolates us from the godly people. Sin isolates us
to go in presence of God because we have that fear. We have a rejection. We are having rebellion. We are having so many bitterness in our life. Leprosy leads us a numbness and loss of feeling in the nerve ending. What does the sin does? Sin also causes us a lost feeling and lead coldness of heart. Coldness of heart. The leprosy leads us death. What does the sin does? The sin, the Bible says, the wages of sin is death. पापाचं वेतन हे मरण आहे. So this is a big thing. But this is not stop, मोशेने तरी देखील त्या समयी आपल्या मरियेवर, आपल्या बहिणीवर प्रीती केली. प्रभूकडे तो गेला आणि त्याने विनवणी केली आणि ती ठीक झाली. परंतु देवाचा ताबडतोब त्या क्षणी फटका मिळाला तिच्या जीवनामध्ये. So these are the 3 things and 3 qualities we have seen in Miriam's life. Miriam, she was a leader of wisdom. Miriam, she was a leader of inspiration. And Miriam, she was a leader of temptation. She was a rebellious. She was having bitterness. Are we keeping this quality in our life? Now, we all need a wisdom. When we read the Bible, we always read like a poetry. We will be read like a story. But sometimes a small thing can bring a big impact. Nowadays, we are doing a lot of studies, and I really amazed with Vijayaka. She is doing Bible quiz for all of us. And that gives a brainstorm. We are thinking, oh no, this is the answer, this is the answer. And it's like a competition. Everybody wants to be a number 1 position. So thank you, Akka, for that. Secondly, I will say the leader of inspiration. She was a poetry. She was knowledgeable. She was skillful. What skills are we bringing in God's presence? Are we giving a pastor a helpful source, working with him shoulder to shoulder and trying to understand what burden he has? Several times we go every now and then and ask the pastor, Pastor, can you please pray for me? Pastor, can you please pray for me? Pastor, please come and visit us. But we never care or we never think out of the box. The pastor is having his own family. The pastor is having another family, which is a church family. And apart from that, he has to go and visit. Now, especially in this Zoom, since the COVID has started, his responsibilities got more higher. But we sometimes remain very selfish. Me, myself. I will only think about myself. Why the pastor is not coming to my house and pray? But do we not go to the pastor's home, visit and pray? These are the qualities we have to bring. As a leader, what we are doing for, as a God, servant of God, do we need to give them the respect? What we are lacking? I learned this especially since past 1 week. I keeps on meditating. This afternoon I was speaking to Vijayaka and I share my burden with her as well. I'm just going to take 5 minutes more. Just one example. In India, there was one family. They are very good family, very known to me. I don't want to say the name, but they have three boys, 3 children. They are all nice, very well educated, very knowledgeable. Out of 3 sons, one son, one became a businessman, one became a doctor, and third one, he was not that much well academic. So he was, most of the time playing games and doing rest of the things. His father was a pastor, but father was feeling very proud for his children because they are obedient, they are listening. And remember, 20-30 years ago, we all did whatever we want, not our own desire. We fulfill our parents' desire, and we did that, and that's why we all are here. But today's generation is different. We are asking children, what you want to be. So what happened in that family, the third child, he wasn't very academic. So somebody suggested to the pastor, you can send this child for a pastor training. And he went. He was very happy. He's telling, yeah, I don't mind. And he went and he completed his pastor training. And he became very successful. God has really blessed him. And his 2 brothers, where they were very well educated, they have a good family, they married, they settled. Later on, after 10-15 years ago, after their married life, started having some problems between their siblings. But the younger brother who became a pastor
God has lifted him higher and higher. He was very happy. He was having everything, whatever he wanted, and God has given everything in a double portion. Why I'm giving you this example? This family was the same. The Miriam, Moses, and Aaron, they were all God-fearing children. They obey the parents, whatever the parents told. From the childhood at the teenage age was just to go and play around. Me, myself, she should have said, Mommy, that is your business. Go and do whatever you wanted to do with Moses. No need to come and tell me. But no, she remained obedient. Are we listening our parents? Are we obedient to our God? Because whatever is God is telling us today, parents are teaching us. They are having that. Already they have gone through all that process. That's what they are telling us. They don't want our life to be destructive. They want our life to be a fruitful, a blessingful. So the Miriam's life, we can learn these three things. And I also like in the beginning, the sister sang a very nice song. तूने मुझे चुन लिया है, मैं क्यों डरूं? Today, God has chose every single person as a Miriam. Every single person, maybe as a Miriam, as a Elizabeth, as a Sarah, name it. Your name, whatever the parents has been chosen, but in sight of God, you have been chosen already in a higher level. So I'm very admire and very thankful for Sister Sophia and Raj, as well as thank you for Pastor Ajay More, that you have given me this opportunity, that I was able to share a few words and give some thoughts about Miriam. So I pray the God will bless you all and he will keep you under his wings. He will protect you. So conclusion over it is Miriam. We have learned from Miriam that she had a very good skills, leadership skills. So let's use our leadership skills as we do it in our work area. We are bold. We are able to handle any situation in our work area. The same thing we will do in our spiritual life, to work shoulder in shoulder, hand in hand with Pastor. As a Moses, he was being delivered as a lawgiver. Aaron, he was as a high priest, as well as the Miriam, she was a prophetess and as a poetry. The same thing we will do it tonight to build up the God's kingdom on this earth. God bless you all. Thank you, Pastor.